नमस्कार मित्रांनो, वेलकम टू संध्या रसोई। आज आपण बनवणार आहोत एकदम डिलिशियस, एकदम माऊ माऊ असलेले, एकदम भारी लागणारे गुलाबजामुन। त्यासाठी इथं घेतला आहे आपण खवा घेतला आहे। त्याच्यानंतर घेतला आहे अर्धा किलो असेलच खवा हा, आणि आपण घेतला आहे अर्धी वाटी रवा, आणि एक वाटी आपण त्याच्यात साधारणतः घेतला आहे गव्हाचं पीठ। आम्ही मैदा घालत नाही। आणि इथे घातलं आहे बेकिंग सोडा। आम्ही किचनमध्ये करतोय, माझी आजी बनवत आहे, त्यांना खूप भारी बनवता येतो, ते छान बनवतं। आणि ते सोडा घेत आहे, बेकिंग सोडा घेतला आहे, तो घालून घेऊया आपण। त्यांनी छानशी फुलतात आणि मस्त होतात। आणि तुम्हाला माहितीच आहे काही वेळेस गुलाबजामुन बनवलं की बाहेरून एकदम माऊ असतो, बट मध्ये गाठ असते, गाठ टाईप असतं, तर ते काही छान लागत नाही। आणि इथे आम्ही ह्याच्यासाठी घेतलेला, ते एक गोष्ट बनवत होतो त्याच्यामुळे। आणि इथे थोडं काढून ठेवलं आहे खवा, कारण की लागतो तसंच करावं लागतं, थोडं काढून ठेवू शकता, मग हळूहळू गव्हाचं पीठ आणि रवा घालू शकता। तर आता हे आपण छानसं मळून घेऊया। तर आता इथे छानसं मळून घ्यायचं आहे। आणि ही रेसिपी बनवताना आमच्या घरी मांजर आहे, सर्वांना माहितीच आहे, माहीत नसेल तर सांगते, आमच्या घरी मांजरी आहेत आणि त्या मला खूप त्रास देतात, म्हणून आम्ही किचनमध्ये बसलो आहोत, किचनमध्ये बसून करतोय। कार्डबोर्ड लावला आहे ते येऊ नाही म्हणून। आणि ह्याच्यात एक खूप फनी पार्ट आहे जो मी स्किप केला आहे, म्हणजे काढून टाकला स्टार्टिंग व्हिडिओला। तो अगोदरचा व्हॉइस होता तेव्हा छान नव्हता आला, म्हणून मी हा न्यू व्हॉइस घालते, व्हॉइस घालता येतो बरं का। त्याच्यात मांजर येत होती, मी त्याला डायरेक्ट हे बोलले, ए पिल्लू जर इकडे आगाऊ माकड। फुल हॅप्पी पण हसली होती माझी फॅमिली। तरी ते आम्ही ना छोटंसं असं गोळा घ्यायचा आहे, छोटा करून घ्या, तुमच्या मर्जीने किती मोठे करायचे किती छोटे करायचे तर तुमच्या मर्जीवर असतं। एकदम मस्तशी अशी गोल करून घ्यायची। आजीला वाटले जरा मोठे आहे आणि म्हणून त्यांनी थोडंसं बारीक केलं। तोपर्यंत म्हणूयात चाचणी। त्याच्यासाठी घेतलं आहे 1 ग्लास पाणी, तर 2 फुलपात्री आपण घालणार आहोत त्याच्यात साखर। तर इथे तेलही तापत आहे, एकदम मस्त असं तापवून घ्यायचं आहे। तर इथे मी 1.5 घातले आहे, कारण की तुमच्या मर्जीने असतं। अर्धा किलो आम्ही 1.5 घातलं, कारण की आम्हाला जास्त गोड आवडत नाही, म्हणजे दादाचं डोकं दुखतं, तर मग आम्ही डिसाईड केलं की जास्त हे नाही बनवायचं, असं एकदम गोड नाही बनवायचं, तर त्रास होतो, गोड असेल आणि डोकं वगैरे खूप दुखतं। आणि आता मला तर माहीत नाही, मला तर नाही होत, बट होत असेल तर काही जणांना होतं, त्रास होतो। तर इथे तळून घेऊ आणि चाचणी टाकू। मला काही रेकॉर्ड करता नाही आलं, कारण की व्हिडिओ खूप हे झालं, मला तब्येत ठीक नव्हती, थोडी तब्येत बिघडली त्याच्यामुळे। आता इथं 4 गुलाबजामुन घेतले आहे, तर ते बघा किती मस्त झाले, आतून एवढे मऊ झाले। मी खरंमध्ये सांगतो तुम्हाला, आतून बिलकुलही गोळा नव्हतं झाला। आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।